जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीनं त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात आणि याच धर्तीवर राज्यामध्ये शासकीय आश्रमशाळा सुरू आहेत। शासकीय आश्रमशाळांमुळे अगदी राज्यामधल्या डोंगर किंवा मग दरी खोऱ्यामध्ये राहणारे जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचा विकास सुद्धा झालेला आहे। त्यामुळे शासकीय वसतिगृह, शासकीय आश्रमशाळा या फार महत्त्वाच्या आहेत। एकूणच आदिवासी विकास विभाग आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्चारासाठी किंवा त्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतो। आता हे उपक्रम कोणते आहेत, त्या योजना कोणत्या आहेत, कशा पद्धतीनं विभागाचं काम विद्यार्थ्यांसाठी चालतं, एकूणच या सगळ्याविषयी आजच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि ही विस्तृत माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिवासी विकास विभागाचे मंत्री माननीय श्री डॉक्टर अशोक उईके सर यांना। सर नमस्कार। 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 जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर। धन्यवाद। राज्यातले आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या ज्या नाविन्यपूर्ण ज्या योजना आहेत, उपक्रम आहेत, तर ते राबवले जातात, तर त्याविषयी काय सांगाल? शासकीय आदिवासी आश्रमशाळा महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे आणि शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे हा आदिवासी समाजाचा असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता बाबत यावेळेस महाराष्ट्राचं सरकार आदिवासी विभाग तडजोड केला जाणार नाही। बऱ्याचदा शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी होण्याची प्रक्रिया सुरू होती। त्यामुळे आम्ही यावेळेस शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रवेश जास्त कसे होईल त्यासाठी 3 महिन्यापूर्वी आम्ही नियोजन केलं होतं। आम्ही जनजागृती केली होती का शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवावं आणि जेणेकरून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता आम्ही त्यांच्यासोबत तडजोड करणार नाही। त्यांना सोयीसुविधा जे आवश्यक आहे मुलामुलींना ते 100% पुरवणार अशा प्रकारचा शब्द दिला होता आणि त्या अनुषंगाने त्याच्या अधीन राहून 100% अनेक पालकांनी शासकीय आदिवासी आश्रमशाळावर विश्वास दर्शवून प्रवेशाची संख्या वाढवलेली आहे आणि यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय आदिवासी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत 100% तडजोड केली जाणार नाही। हे एक मुख्य धोरण शासनातर्फे आणि आदिवासी विकास विभागामार्फत राबवलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने आता शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे 2025-2026। तर याच धर्तीवर शाळा प्रवेशोत्सव 16 जून रोजी हा उपक्रम सुद्धा राबवण्यात आला। तर मग त्यावेळेस कसा तो अनुभव होता? यावेळेस इतिहासामध्ये पहिली वेळ शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री विद्यार्थ्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी येत आहे। प्रचंड उत्साह होता कारण यावेळेस पहिल्या दिवशी शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची येण्याची संख्या खूप वाढलेली होती। आनंदाची होते, बिलकुल हास्य होते त्यांच्या चेहऱ्यावर आणि शिक्षक आणि शिक्षिका पूर्ण उपस्थित होते आणि स्वच्छता, सुंदर, आनंद आणि हे प्रवेश उत्सव केल्यामुळे त्या शाळेमध्ये असलेल्या ज्या काही अडचणी आहे वरिष्ठ अधिकारी पाठवले होते। वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणची परिस्थिती वास्तविकता काय आहे वस्तुनिष्ठ परिस्थिती आम्हाला कळवा अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून 100% फायदा होणार आहे, झालेला आहे। त्याच दिवशी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पालघर या जिल्ह्यातून आणि मी नाशिकमधून देशाचे विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या संकल्पनेमुळे
धरती आबा योजना सुरू झाली आणि त्या योजनेचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पालघरमधून केली आणि ते मी उपस्थित नाशिकमधून. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, समाजामध्ये प्रचंड आनंद आणि उत्साह होता आणि 100% प्रवेश उत्सवामुळे आतापर्यंतही आदिवासी शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश उत्सवाची प्रक्रिया पाहिली नव्हती. आज या आदिवासी विभागाच्या माध्यमातून नियोजन चांगलं केले असल्यामुळे आनंदमय वातावरण निर्माण झालं होतं. त्यावेळेस जसं 16 जूनला हा उपक्रम सुरू केला आणि राज्यभरात हा उपक्रम सुरू केला, यावेळेस विद्यार्थ्यांच्या काही अशा वेगळ्या प्रतिक्रिया किंवा कारण पहिल्या दिवशी बऱ्याचदा असं होतं की बरेचसे विद्यार्थी अनुपस्थित असतात किंवा मग तेवढा रस नसतोय लहान मुलांना वगैरे, तर ते एक वेगळं काही वातावरण तेव्हा जाणवलं का? हो, निश्चितच. कारण शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारचा प्रवेश उत्सव आतापर्यंत पाहिला नव्हता. पालकांमध्ये आनंद, विद्यार्थीमध्ये आनंद आणि एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं. पालकांचा विश्वास शासकीय आदिवासी आश्रमशाळेवर निर्माण झाला होता. मंत्र्यांचं लक्ष आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष आहे, सर्वांचं लक्ष असल्यामुळे आमच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळेल असा प्रचंड आत्मविश्वास निर्माण होऊन पहिल्या दिवशी विद्यार्थी बरेचसे उपस्थित होते. अच्छा, तुम्ही म्हटलात की धरती आबा हा जो उपक्रम आहे, तर ही जी योजना आहे ती राबवताना सुद्धा कशा पद्धतीनं ती राबवली जाते आणि त्याचा उद्देश काय आहे? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून जनजाती समाजामध्ये ज्या आदिवासीच्या ज्या जाती आहेत त्या जातींच्या कुटुंबांना विविध लाभ दिले गेले पाहिजे. उदाहरणार्थ, अनेक कुटुंब आहे का त्यांना घरकुल नाही, घर बांधायला जागा नाही आहे किंवा यापेक्षा इतर ज्या समस्या होत्या त्या समस्या म्हणजे या धरती आबामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आवाहन केलं का यावेळेस धरती आबाच्या योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला 1,35,00,000 समाजापैकी त्या सर्व योजनेचा लाभ त्यांना मिळेल. कारण या धरती आबा योजनेअंतर्गत 27 योजना राबवल्या जाते, 17 विभाग, महाराष्ट्रातले 17 विभागाच्या माध्यमातून 27 योजनेची अंमलबजावणी होते. तर तुम्ही विचार करू शकता की किती मोठा फायदा आदिवासी समाजासाठी असेल. आणि निश्चितच या धरती आबा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी समाजाला न्याय मिळेल असा मला प्रचंड आत्मविश्वास आहे. जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळे जे विद्यार्थी आहेत राज्यातील, तर त्यासाठी म्हणजे शासकीय आश्रमशाळांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी हे आपला विकास साधण्यासाठी खूप चांगल्या तऱ्हेने शिक्षण घेत आहेत. यामध्ये जर कोणाला गुणगौरव विद्यार्थी सुद्धा आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा उपक्रम राबवले जातात किंवा त्यांचा गुणगौरव व्हावा आणि त्यांना आणखीन चालना मिळावी यासाठी कशा पद्धतीनं विभाग कार्यरत आहे? मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगू इच्छितो की यावेळेस आदिवासी विभागाच्या माध्यमातून राघोजी भांगरेचं नाव ऐकलं असेल तुम्ही, शहीद ज्यांनी क्रांती केली. यावेळेस आदिवासी विभागानं संकल्प केला होता की जे 10व्या वर्गामध्ये आणि 12व्या वर्गामध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान त्यांच्या नावानं दिले पाहिजे, त्यांना शिष्यवृत्ती दिली पाहिजे. क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नावानं गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचं नाव आणि त्यांचा गौरव शाळेमध्ये तर केला, परंतु यावेळेस आदिवासी विभागाच्या माध्यमातून ज्या परिसरामध्ये शाळेमध्ये शिकत असेल त्या गावाला जाऊन मुख्याध्यापक आणि शिक्षक जाऊन त्या गावामध्ये सुद्धा सन्मान केलेला आहे. त्यामुळे यावेळेचं वातावरण शैक्षणिकदृष्ट्या अतिशय उत्तम असल्यामुळे राघोजी भांगरे यांच्या नावामुळे या परिसरामध्ये समाजामध्ये चांगलं चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि शहीद राघोजी भांगरे यांच्या नावानं गुणगौरव पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित केलं जातं. आता आपण पाहायला गेलं तर खूप मोठी तांत्रिक प्रगती केलेली आहे. तर यामध्ये सुद्धा अगदी वर्ग म्हणूया तर तिथे सुद्धा डिजिटल क्लासरूम संकल्पना किंवा टॅब उपलब्ध करून देणे म्हणजे तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्या अनुषंगानं त्यांना शिक्षण देण्यासाठी सुद्धा विभागामार्फत काम केलं जातं. आदिवासी विभागाच्या माध्यमातून आमच्या ज्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे 121 शासकीय आदिवासी आश्रमशाळा डिजिटल केलेल्या आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये PM जनमन योजनेच्या माध्यमातून जो समाज विकासापासून कोसो दूर आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणावं म्हणून जसं कातकरी समाज असेल, माडिया समाज असेल, कोलाम समाज असेल यांच्यासाठी पर्टिक्युलरली
ही योजना PM जनधन योजना सुरू केली होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ देऊन त्यांना अनेक अडचणी असेल त्या पूर्ण करण्याचे पूर्ण प्रयत्न केले. आदिवासी विद्यार्थ्यांचं पोषण म्हणा किंवा आरोग्य किंवा त्यांची सुरक्षितता, तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवून कार्य केलं जातं विभागामार्फत. तर त्याविषयी काय सांगा? शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुली, यावेळेस आम्ही एक संकल्प केला होता की त्यांची मुलामुलींची आरोग्याची दक्षता आणि काळजी घेतल्या गेली पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये एक परिचिका नियमितपणे तिथे राहील आणि मुलांच्या आरोग्याची दक्षता आणि काळजी आणि निगा घेऊन यावेळेस समाजाचा मुलींच्या बाबत असलेला जो आदर आहे तो प्रचंड वाढला असल्यामुळे आरोग्याची दक्षता आणि काळजी घेतल्या गेलेली आहे. मुलींविषयी तुम्ही आता म्हणतात, तर मुली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता शिक्षण घेत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव करीत आहेत. तर मग अशा वेळेस त्यांना आणखीन कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा कुठलंही क्षेत्र जे आहे ते पादाक्रांत करण्यासाठी त्यांना सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवून आश्रमशाळांमधनं शिक्षित केलं जातं का आणि त्यासाठी कोणत्या योजना राबवल्या जातात? शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये 8व्या वर्गानंतर, कारण अनेक शासकीय आश्रमशाळेमध्ये 12व्या वर्गापर्यंत आहे, अनेक शासकीय आश्रमशाळेमध्ये 8व्या वर्गानंतर तर 12व्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी, कारण आदिवासी आश्रमशाळेमध्ये आणि आदिवासी विभागामध्ये आतापर्यंत 11 प्रकल्प कार्यालयामध्ये IAS अधिकारी आहे आणि ते IAS अधिकारी लेटेस्ट IAS झालेले असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्यामध्ये त्या मुलांना काय करावे, काय करू नये, भविष्यातल्या स्पर्धात्मक आणि गुणात्मक त्यांना प्रशिक्षण आणि कार्यशाळा घेऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आदिवासी विभागाच्या माध्यमातून ही वाटचाल सुरू आहे. आणि मग त्याचा सुद्धा मोठा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि मुलींचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. सर, आदिवासी विकास विभागामार्फत जसं तुम्ही म्हणालात मगाशी सुद्धा की डोंगर असो किंवा दरी दुर्गम भाग असो तिथे त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात किंवा शिक्षण दर्जेदार मिळावं यासाठी शासकीय आश्रमशाळा आणि तिथेच निवासी आश्रमशाळा सुरू केल्या जातात. मग इथे सुद्धा इतर ज्या गोष्टी असतात म्हणजे त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्थितपणे सगळी म्हणजे सोय होण्यासाठी किंवा मग त्यासाठी सुद्धा काही इन्स्पेक्शन करणं किंवा वेळोवेळी त्याची पाहणी करणं, त्यासाठी कशा पद्धतीनं विभाग काम करतं? शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये यावेळेस ज्या ठिकाणी मुलांना आणि मुलींना राहण्याची व्यवस्था नसेल, म्हणजे वसतिगृह नसेल, त्या ठिकाणी प्राधान्यानं मुलांची वसतिगृह बांधण्यात येईल आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या अनुषंगाने आदिवासी विभागाचा संकल्पच आहे. त्यामुळे माझ्या मुलींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची कुठलीही तडजोड होणार नाही, जाण्या येण्याचं असो काय जे असेल. त्यामुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू समजून आम्ही त्याला भविष्यामध्ये चांगलं सहकार्य करून प्रोत्साहन देऊन त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळेल. सर, आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी अनुसूचित जमाती आयोगामार्फत सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवून काम केलं जातं. तर ते काम कसं केलं जातं आणि कोणकोणते उपक्रम राबवले जातात? केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात अनुसूचित जमातीच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना प्राप्त व्हावा हा उद्दिष्ट समोर ठेवून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिलंच अशा प्रकारचा संकल्प करणारं सरकार आदिवासी समाजाप्रती अतिशय चांगली संवेदना दर्शवून अनुसूचित जमाती आयोगाची निर्मिती केली आणि अनुसूचित जमाती आयोगामुळे 100% अनुसूचित जमातीच्या बांधवांना 100% फायदा होणार, उपयोग होणार आणि निश्चितच याचा लाभ घेईल. पण मग या समाजाला पूर्णपणे आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सुद्धा अनुसूचित जमाती आयोगामार्फत उपक्रम राबवले जातात. ते कशा पद्धतीने? अनुसूचित जमाती आयोग हा स्वतंत्र आयोग असल्यामुळे या आयोगाच्या माध्यमातून त्यांची कार्यप्रणाली स्वतंत्र आहे. स्वतंत्र अधिकार आहे, स्वतंत्र कर्मचारी आहे, स्वतंत्र फंड आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकार त्यांना असल्यामुळे 100% निर्णय घेऊन तात्काळ त्यांना लाभ दिला येईल, फायदा दिला जाईल. सर, एक सिकल सेल अनुवंशिक आजार आहे, तर त्यासाठी सुद्धा काम केलं जातं. तर ते काय आहे, ते कशा पद्धतीने? अनुसूचित जमाती असो, कुठलाही बांधव असो, सिकल सेल ॲनिमिया हा आजार
बऱ्यापैकी गरीब कुटुंबामध्ये असतो आणि सिकल सेल ॲनिमियाच्या व्याख्या वेगवेगळ्या असल्या तरी बऱ्यापैकी कुटुंबामध्ये सिकल सेल ॲनिमिया आयडेंटिफाय झाल्यानंतर डबल एस जे कुटुंब असते ज्याची जास्त तीव्रता असते त्यांच्यावर आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ देऊन औषधोपचार देऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना उपचार करण्याची व्यवस्था आदिवासी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि भविष्यातसुद्धा ते दीर्घकालीन सुरू राहील. संशोधन आणि प्रशिक्षण संस्थांमार्फत सुद्धा विद्यार्थ्यांना येथे वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना तुझं शिक्षित केलं जातं. ते कशा पद्धतीने? आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे येथे आहे. 2000ला अनुसूचित जाती जमाती विजयंतीसाठी कायदा अस्तित्वात आला होता. त्या कायद्याच्या अधीन राहून अनुसूचित जमातीकरिता कुठले कुठले विभाग असावं त्यासाठी एक स्वतंत्र बजेट असणारी संस्था म्हणजे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणेला आहे. आणि त्या फक्त त्या कार्यालयाच्या माध्यमातून जे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी UPSC MPSC ची स्पर्धेची पूर्वतयारी त्या विभागाच्या माध्यमातून विविध संस्थेची निवड जशी बार्टी आहे तशाच प्रकारची आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या अनुसूचित जमातीच्या युवक आणि युवतींना प्रशिक्षण देऊन स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी देऊन योग्य त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केले जाते. आणि पुणे येथे ही संस्था कार्यरत आहे. राज्यभरातले विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी येतात, पण मग त्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी ज्या आश्रमशाळा आहेत तिथूनच ही प्रक्रिया राबवली जाते का? आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था ही स्वतंत्ररित्या कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण देत नाही, परंतु त्या संस्थेला अधिकार देण्यात आलेले आहे आदिवासी विभागाच्या माध्यमातून. त्या संस्थेच्या माध्यमातून जाहिरात देऊन विविध संस्थेची निवड केली जाते आणि त्या संस्थेअंतर्गत जे PG असेल UG असेल किंवा ज्या पदासाठी पात्र असेल त्या युवकांची युवतीची निवड करून त्या परिसरामध्ये उदाहरणार्थ विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र आहे त्या परिसरामध्ये त्यांच्या सोयीचं असेल त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना योग्य त्या पद्धतीचं स्पर्धा परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण देऊन त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले जाते. अशा प्रकारचं त्या TRTच्या माध्यमातून योजना राबवली जाते. शबरी वित्त विकास महामंडळातर्फे सुद्धा काम केलं जातं, तर त्याचा सुद्धा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी कशा पद्धतीने हा उपक्रम राबवला? तुम्हाला पहिलेच सांगितलं का आदिवासी विभागाच्या माध्यमातून अनेक विभाग चालते. आदिवासी विभाग झाला, आयुक्त विभाग झाला, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था झाली, शबरी आदिवासी विकास महामंडळ झालं आणि शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुद्धा जो MD आहे तो IAS अधिकारी असतो आणि त्या विभागाच्या अंतर्गत त्यांचा एकच उद्दिष्ट आणि हेतू असा आहे की शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना युवतींना रोजगार उपलब्ध व्हावं. उदाहरणार्थ उमेदच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी रोजगार उपलब्ध केले जाते. अशाच धर्तीवर आज शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग माध्यमातून आमचे जे बेरोजगार युवक युवती आहेत त्यांना सूक्ष्म लघु उद्योग करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जाते. अशा प्रकारची जी संस्था आहे त्या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्ही योजना राबवतो. महिलांना सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्याचा उद्देश समोर त्या महामंडळाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. आणि मग यामध्ये सुद्धा सर जसं आदिवासी समाज जो आहे तो डोंगर म्हणूया दुर्गम भागात राहतो आणि तिथे सुद्धा निसर्गाच्या सानिध्यातले वेगवेगळे जे आहेत म्हणजे जसं मध म्हणा किंवा रेशीम म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यातून बांबू आणि बांबूपासून बनवणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, तर ह्या सगळ्यासाठी हा निधी पुरवठा केला जातो. आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत जो आदिवासी समाज जल जमीन आणि जंगलाशी निगडीत असणारा समाजाप्रती त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या उद्देशानुसार वन उत्थन जे आहे जंगलामध्ये असलेलं जे उपज आहे ते उपज जमा करणे आणि त्या उपजाच्या माध्यमातून त्यांना साठा करणे, त्याने जन वन योजना सुरू केलेली आहे आणि जन वन योजनेच्या अधीन राहून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावं यासाठी विकास विभागाच्या माध्यमातून त्यांना निधी पुरवठा केला जाते.
शासनातर्फे आदिवासी विकासाच्या दृष्टीनं पुढील टप्प्यात किंवा येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत? यावेळेस आदिवासी विभागानं संकल्प केलेला आहे. आदिवासी विभागानं थीम तयार केलेली आहे. योजना तर 100% विविध विभागाच्या माध्यमातून चालू आहे. योजनेच्या व्यतिरिक्त यावेळेस आदिवासी विभाग कशावर काम करणार, त्यांची थीम काय, त्यांचा संकल्प आहे. प्रत्येक आदिवासी माणसाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनात एकच आहे, येणाऱ्या काळामध्ये राणी दुर्गावती आदिवासी सबलीकरण आणि सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने प्रचंड निधी देऊन त्यांना उमेद जसाच्या माध्यमातून जे रोजगार उपलब्ध होते त्याच धर्तीवर राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या 9 तारखेला 9 ऑगस्टला त्याचा शुभारंभ करून अनेक माझ्या बहिणींना, अनेक माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही कर्ज देऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांना प्रयत्न करेल. अशा प्रकारचा आदिवासी विभागाची थीम तयार झाली आणि यावेळेस 100% स्वतंत्ररित्या बचत गट निर्माण करून आदिवासी विभागाच्या माध्यमातून प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून बचत गट निर्माण करून त्यांना सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्याचा संकल्प केला असल्यामुळे राणी दुर्गावती प्रत्येकजण आमची आदिवासी महिला ही रणरागिणी झाली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प ठेवून ती योजना सुरू करत आहे. दुसरी थीम आमची अशी आहे की शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये किंवा इतर आश्रमशाळेमध्ये किंवा वसतिगृहामध्ये शिकणारा विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू समजून त्यांच्या ज्या ज्या अडचणी असेल त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आदिवासी विभाग सक्षम आणि पात्र ठरेल एवढ्याच प्रकारचा संकल्प यावेळेस आदिवासी विभागाने केला असल्यामुळे निश्चितच तो संकल्प पूर्ण करून आम्ही यावेळेस आदिवासी विभाग नावारूप कसं येईल, सर्वसामान्य जनतेचं आदिवासी विभाग कसं राहील, जनतेचं कसं राहील, आदिवासी समाजाचं प्रत्येकाला हवं असं वाटलं पाहिजे, आपलंसं वाटलं पाहिजे, आमचं डिपार्टमेंट आहे, आपलं डिपार्टमेंट आहे, आपली योजना आहे, आपली कल्पना आहे, अशा प्रकारची मानसिकता निर्माण करण्याचा संकल्प आदिवासी विभागाने घेतला असल्यामुळे जनसामान्याचं ऑफिस निर्माण करू एवढाच संकल्प यावर्षी केलेला आहे. आणि कशा पद्धतीने आणखीन हा उपक्रम राबवला? महिलांना सबलीकरण आणि सक्षमीकरण करायचं असल्यामुळे राणी दुर्गावती महिला बचत गट स्थापन करून यावेळेस आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्या बहिणीचा सन्मान करणार आहोत. त्या दिवशी आम्ही बचत गटाच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे महिलांना आम्ही मुख्य प्रवाहामध्ये आणणार आहे. सोबतच देशगौरव विश्वगौरव नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जनजाती गौरव दिन आम्ही भव्य आणि दिव्य रूपाचा साजरा करणार आहे. भगवान बिरसा मुंडांनी समाजासाठी केलेलं कार्य, जनजाती बांधवासाठी केलेलं कार्य, त्याचा आनंद यावेळेस आम्ही बिरसा मुंडांच्या जयंतीचं औचित्य साधून भगवान बिरसा मुंडांनी जनजातीसाठी केलेलं कार्य एक अग्ररूप असल्यामुळे यावेळेस 150वी जयंती भगवान बिरसा मुंडाची 150वी जयंती आम्ही भव्य दिव्य रूपात साजरी करणार आहे. जनजाती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत बिरसा मुंडांनी केलेलं काम हे समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहे. आणि सोबतच यावेळेस एकही व्यक्ती आदिवासीचा कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी धरती आबा योजना जी सुरू झालेली आहे, धरती आबा योजनेच्या माध्यमातून सर्व समाजाला, सर्व घटकाला, सर्व कुटुंबाला त्याचा लाभ मिळेल अशा प्रकारचा संकल्प आदिवासी विभागाने केलेला आहे. आदिवासी विभाग हे सर्वसामान्य जनतेचा विभाग असल्यामुळे जनजागृती करून लोकांच्या लोकचळवळ आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आम्ही विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प आदिवासी विभागानं केलेला असल्यामुळे आदिवासी विभाग यावेळेस जनतेसाठी काम करेल, महिलांसाठी काम करेल, युवकासाठी काम करेल, युवतीसाठी काम करेल. सर, आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी बांधव, आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तर या अनुषंगानंच आदिवासी बांधवांना किंवा आदिवासी विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन कराल? आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून मी महाराष्ट्रातील 1,35,00,000 जनतेंना आवाहन करतो,
युवकांना आवाहन करतो, युवतींना आवाहन करतो की यावेळेस शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत बिलकुल तडजोड केल्या जाणार नाही आणि या शैक्षणिक गुणवत्तेबाबत आपल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये कोणीही अपप्रचाराला बळी पडणार नाही याची काळजी घ्यावं, दक्षता घ्यावं अशी विनंती करतो, असं आवाहन करतो. यावेळेस माझा विद्यार्थी, माझी विद्यार्थिनी आणि महिला हे प्राधान्याने काम करत असल्यामुळे तमाम माझ्या आदिवासी बांधवांनी, तमाम समाज बांधवांनी आदिवासी विभागाच्या घेतलेल्या निर्णयाला समर्थन द्यावं असं आपल्या सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो. आणि निश्चितच यावेळेस घेतलेले निर्णय हे पूर्ण होईल, यशस्वी होईल आणि निश्चितच सार्थक ठरेल असा मी अभिमान बाळगतो आणि मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. तर मंडळी, अशा पद्धतीनं आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विद्यार्थी म्हणा किंवा आदिवासी समाजासाठी खूप मोठं काम केलं जात आहे आणि अगदी दुर्गम भागात राहणारे, डोंगर भागामध्ये राहणारे, दरीखोऱ्यात राहणारे आदिवासी समाज जो आहे तो जास्तीत जास्त शिक्षित होऊन आपली प्रगती कशी साधेल आणि समाजाची प्रगती कशी साधेल यासाठी अगदी शिक्षणापासून तर रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी त्यांना कशा पद्धतीनं उपलब्ध केल्या जात आहेत आणि त्याचा लाभ कशा पद्धतीनं घेतला पाहिजे याविषयी आजच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला देत होते आदिवासी विकास विभागाचे मंत्री माननीय श्री डॉक्टर अशोक उईके सर. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.